टीप आहे. जोरात करावं लागेल बस. हां, त्याकरताच 20 ml ठेवायचं. मोठी पाहिजे 10 किंवा 20 जुनी तुमची नेहमी एकच ठेवायची आणि दोघं याच्यातनं पास करायचं. दोघं याच्यातनं हे करतात इरिगेशनचं एअर फ्लो करताना प्रॉब्लेम प्रेशर नाही भेटत. दोन वर्ष त्याची हेच केलं आणि ते ब्लॉक झालं की शिवाय चेक करत असतील फक्त. दोन्ही वर त्यातून पाणी टाकायचं 1-2 आणि मग हे करायचं ड्राय काढताना लोई वॉश असेल प्रेस केलं ठेवायचं. आता नाही लागणार. टीप जी आहे ती कोणत्या डिरेक्शनला ठेवलेली टुवर्ड्स अपवर्ड. बाकी डाऊनवर्ड ठेवली हे कालांतर मी ब्रेक करतो. त्यानंतर हा क्लीन झाला आहे, ड्राय झालेला आहे, एअर पास केलं. एअर पास प्रॉपर हवी फक्त. डिस्टिल वॉटर असल्यामुळे इश्यू नाही. ज्यावेळेस मी दुसरं कुठलंही पाणी घेतलं तर त्याच्यात ह्या हँडपीसमध्ये असतात छोटे छोटे क्रिस्टल्स वगैरे, ते ब्लॉकर. नंतर हँडपीस हा पडू द्यायचा नाही. ह्या मशीनमधला सगळ्यात महागातला पार्ट हँडपीस. हा पडला म्हणजे 1,30,000 रुपये लगेच असतात. याचा रिपेअर होत नाही, कुठेच होत नाही, त्यामुळे त्याला नवीनच घ्यावं लागेल. हे जे व्हाईट राहत आहेत ना ग्लव्सचे वगैरे, ते फक्त क्लीन करताना असा कपडा असतो ना आपला क्लिनिंगचा चांगला, तो फक्त क्लीन करताना पावडर वगैरे राहणार नाही. आयसाठी कुठल्याही याची टीप कुठेच लागू देऊ नये. कारण की आय जे आहे एकदम बारीक होईल असते. सिस्टर करते सर. मला फक्त ह्या एक्सरसाइज दाखवा, चालू कसं करायचं, कुठल्या कुठल्या त्याला एक्सरसाइज द्यायच्या ते मी देणार. त्या वॉशला सिस्टर करणार कम्प्लीट प्रेशरमध्ये. कनेक्टर आहे कनेक्टर जेव्हा आपलं हे असतं ना सलाईन लावताना चॅनल कनेक्टर होतं ते फिट होतं. ते आपल्या सिरीजलाच फिट करून ठेवायचं. करायला इझी जातं. IV कॅथेटरला नसतं का ते फ्लो चेंज 3 वे. येस टू वे कनेक्टर. आहे का आणून ठेवा म्हणजे तो रेग्युलर डोस ठेवायचा. साफसफाईचं कामच जास्त. क्लिनिंग प्रॉपर असतं. थोडं वेस्ट केलं चालेल.
असं की हे केलं आहे ना असं जर केलं असेल पूर्ण येत जाईल. नाही इकडनं बंद झाला ना. हां असं कर. सरळ जास्त फ्लो बसेल. सरळ नाही झालं सर. सरळ व्यवस्थित बसणार. याच्यात पण चांगलं हो, याच्यात बसणार. परफेक्ट आहे. त्याला उलटा बसतो येतो तिथे आपल्या जे उलटा बसतो त्यामुळे ट्राय केले. आता पावडर राहते प्रॉब्लेम हे होते. पावडर ग्लोव्स बंद ग्लोव्स पाहिजे नाही ते असलेच चालतं पण क्लीन करताना आपण असं घेऊन मेनली ट्यूबिंग कारण की जो ही कॅटरॅक्टचं न्यूक्लियस वगैरे होतं ते या ट्यूबिंगमध्ये अडकतं बऱ्याच वेळेस इकडून पास होतं त्यामुळे सेन्सर पिकतो त्यामुळे प्रॉब्लेम येतो. ट्यूबिंग फक्त क्लीन प्रॉपर हवी ड्राय हवी टाकताना थोडेसे ड्रॉपलेट चालतात पण खूप जास्त नको. अडकून ठेवायचं. अडकून ठेवण्याची गरज नाही. ड्राय कशी होणार? हेच एअर पास करायची 20 ml ची त्याकरता 10-20 ml ची त्याकरता बऱ्यापैकी एक असू द्यायची. हे नाही करत का तुम्ही इरिगेशन एस्पिरेशन हे करून क्लीनिंग नाही ऍक्च्युली इरिगेशनचं मार्क आपल्याला फ्लो काय आपल्याला हीच ट्यूब हे करायची आहे का सर त्यावेळेस ते सरांनी दाखवलं होतं ना मशीनला त्यांनी इथून एअर काढली. हो तेच ते झालं. ते कसं आहे हा जो पार्ट येतो नंतरचा आहे नॉर्मली आपण अशीच मॅन्युअलीच मोस्टली आपण सांगतो कारण की हे कंप्रेसर वगैरेचं नंतरचा पार्ट आहे. ड्राय करेल ते कमी दाबून केलं ना हो. मशीन चेक करून घ्यायची चेक करून घ्यायची. काही मशीनला कसं आहे प्राईम मशीन असते त्यालाच आपण इरिगेशन आणि एस्पिरेशनचे दोघं टाकतो. अटेंड करायचं ते डिस्टिल वॉटरला लावायचं. हो तर तेच होऊन जातं की डबल कारण की मग आपल्याला ही जी ट्यूबिंग आहे ना ही क्लीन नाही करायची. काही मशीनच्या रियूज ट्यूबिंग असतं जसं की सिम्पल आप्पासामीचंच रियूज ट्यूबिंग असतं तर ते रियूज ट्यूबिंगच हा असतो की हे क्लीन करण्याची गरज नाही सगळंच क्लीन होतं ना. हा पण होते हँडपीसही होतं ट्यूबिंगही होतं त्या गोष्टी होतातच पण त्या रियूज ट्यूबिंग हो होतं करू शकतो आपण अटॅच करून करू शकतो कुठलंही डिस्कार्ड करायचे ना पण तुम्ही जे अटॅच करताय दोघं इरिगेशन आणि एस्पिरेशनचे तर इरिगेशन मधलं येतंय आणि एस्पिरेशनची ट्यूबिंग सेन्सर क्लीन होईल ह्या गोष्टी क्लीन होतील पण आपला हँडपीस करू पण ते अटॅच केल्यानंतर याच्यातलं कुठलं नाही याच्यातलं काहीच नाही कम्प्लिटली आपण जे इरिगेशन एस्पिरेशन रेग्युलर जे असतं त्यामुळेच आपण जे आहे की पर्सनल इंडिव्हिज्युअली सांगतो कारण की एकच गोष्ट क्लीन होते त्याच्यात आपल्याला जे हवी यातलं मशीनचं आपण सगळं झालं हँडपीस काढला नसेल तुम्ही तर कंटिन्युअसली आलं क्लीन केलेलं आहे फक्त हे क्लीन बाकीच्या क्लिनिंग करता आपण थोडेसे मायन्यूट ड्रॉपलेट्स असताना चालतं पण खूप जास्त राहील ना त्याकरता लावून क्लिनिंगची प्रोसिजर झाली सगळं आता क्लिनिंगचं काढलं गेलेलं आहे कॅप लावले गेली बंद आहे त्यावेळेस आहे तो शटडाऊन तर एकदा बोललं म्हणजे आपण त्या सिस्टीमवर आलेलं आहे कंटिन्यूस केलं शटडाऊन 4 ते 5 सेकंड थांबायचं आपलं बंद करायचं विसरायचं आता जे लोड घेत होतं स्टार्ट होण्यासाठी ते आपण डायरेक्ट बंद केलं होतं
मशीन कम्प्लिटली कवर्ड केलं.